नमस्कार मंडळी, 2024चा गणेशोत्सव मी केलेलं हे डेकोरेशन आणि मी केलेला यावर्षीचा मातीचा गणपती, शाडूच्या मातीचा गणपती हा आहे आणि त्याला आखणी केलेली आहे। कॉलनीतील सार्वजनिक गणेशोत्सवाचा मी बनवलेला गणपती व डेकोरेशन सजावट, कॉलनीतील हे सर्व मंडळी आरतीसाठी आलेली आहेत। मोठ्या उत्साहात आम्ही हा गणेशोत्सव साजरा करत असतो। हे आठवून मला आता गावी निघायचं आहे। आता गावी जायची तयारी करायची आहे। ही आरती वसाहतीतील सर्व भाविक करत असतात। माझी पत्नी चाललो, आता मी गावी चाललो आहे। सकाळी 7:30 वाजता गाडी काढली आहे आणि आम्ही आता निघालो। भावोजी येते, पत्नी, भावोजी आणि मी। प्रवास एकदम सुखकर झाला। हाय गाईज, तुम्हाला कमिटमेंट केल्याप्रमाणे आता 100 किलोमीटर आणखी आम्ही एकदा पार केलेलं आहे। काशेरी घाट गेलेला आहे। वातावरण अतिशय मोहक आहे, मनाला भुरळ पाडणारं आहे। या सगळ्या वातावरणात आम्हाला तुमची खूप आठवण येत होती, पण काय करणार, तुम्ही आमच्याबरोबर नाही आहात। पण हा सगळा निसर्ग आम्ही आता कॅप्चर केलेला आमच्या कॅमेरामध्ये, तो आम्ही नक्कीच तुम्हाला सेंड करू। बाय। आज गणपतीचा दुसरा दिवस आहे। माणगावला थांबावं लागलं, गाडीचं काम निघालं। नशिबाने हा चांगला व्यक्ती मला मिळाला, त्यांनी हे पूर्ण काम चांगल्या प्रकारे करून दिलं। नंतर आम्ही सुनील मोरे यांच्याकडे गेलो, त्यांच्या गणपतीचं हे दर्शन, छान सजावट, तिथून निघालो तो गावी। भाऊजी आले, हा आमचा गावचा गणपती, हा शेजाऱ्यांचा गणपती। आम्ही सर्व अशी दर संध्याकाळी आरती करत असू। हा माझा गावचा परिसर, आजूबाजूचा परिसर, हे शेजारचं घर, भाऊजी, आमचं खळं, प्लॅस्टिक टाकलं आहे खळं उकरू नये म्हणून। आता आपण आपल्या घरात चाललो आहे। हा वरांडा, वरांड्यामधली ही सजावट, ही वळय, वळईमध्ये आमचा गणपती असतो। नैवेद्य दाखवून झालेला आहे। आमचा गणपती किशोर, चुलत भाऊ। आता जेवायला बसायची तयारी। काय म्हणतायत आमच्या सौ? छान मूर्ती आहे। नंतर तिसऱ्या दिवशी आम्ही मिठबावला जायला निघालो। ही मामी माझी, मामीची भेट घेतली। आचरा बंदर, आचऱ्यावरती हा काढलेला फोटो। सुंदर परिसर।
हो, हे काजूचं झाड लावलं आहे आमच्या पत्नींनी. हां, आज हे मुलींना बोलवलं आहे. अक्वारणी वाढल्या होत्या. हां, असं आम्ही दररोज जेवायला बसायचो, नैवेद्य दाखवल्यानंतर. आणि हे बघा, हे भजनी लोक आलेले आहेत. माझा भाऊ पण आला होता, मावस भाऊ. कंपनीच्या आमच्या वहिनी भजन ऐकतायत. मीही साथ देत होतो. खूप बरं वाटलं. गंधपति सुरपति मग मी भजन ठेवलं. कामत्याच्या भाऊ आणि ते वहिनी हे आमचं गणपतीचं दर्शन. त्यांनी अजून एक गाणं सुरू केलं. छान भजन गातात. याच दिवसात त्यांची ही कला पाहायला मिळते. आमच्या या कोकणामध्ये दारोदारी जाऊन हे असं गाणं गात असतात. मलाही राहो जाणे गाणं सुरू केलं.
पंढरीचा नाही कळला वेदा नाही कळला अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा छान छान. मसुऱ्याला या गावी आलो. मसुऱ्यामध्ये हे आमचं रवांडाचं मंदिर. देवीची ओटी भरून फोटो सेशन केलं. मंदिराचा हा आजूबाजूचा परिसर. इथे आमचा गोंधळ भरतो. 2025ला इथे परत गोंधळ आहे मे मध्ये. हे मालवणचं गणेशचं गणपतीचं दर्शन. दुसऱ्या दिवशी गवर सजवण्यात आली. दोघीजणी गवर सजवत आहेत. छान साडी नेसवली आहे. हे आमची चुलती काकी, गावची काकी. आता गवर आणण्याचं काम चालू आहे. गवर आजोबांच्या फोटोला पाया पडतात. महापुरुषाकडे या दोघीजणी गेले आहेत. आमचा महापुरुष. तुळशीची पूजा करत आहे. हे माझं गावचं घर, जे माझ्या आजोबांनी बांधलेलं. तरी हे 1935 साली बांधलेलं असावं. मी 5-6 वर्षाचा असताना ही तुळस बांधली होती. आमच्या आजोबांचा हा फोटो आहे. आजोबांच्या फोटोसमोर ओवसताना हा आत्तेचा फोटो, हा आजोबांचा फोटो. काकाला ओसा देताना काकी. किशोर चुलत भाऊ आणि हा मी. गवर गणपती.
गाव त्रिंबक बागवेवाडी येथे हा महापुरुष पिंपळाचं मोठं झाड आहे. याच्या सानिध्यात जरी आलो आपण तरी खूप प्रसन्न वाटतं, खूप बरं वाटतं. गावच्या घराच्या समोरील हे माझं अंगण. देवघरातील हे गणपती आणि गवर. गावातील एक गणपती. हे बुवा नाना. चालली गवर. ही विहीर आहे मागच्या बाजूला, घराच्या मागच्या बाजूला. या विहिरीच्या इथे गवर विसर्जन केलं जातं. शेणाने सारवते. सारवून झाल्यानंतर त्याच्यावरती ते ठेवायचं असतं. रांगोळी काढते. पहिल्यांदाच हा असा ब्लॉग बनवतो आहे, त्यामुळे माहिती नव्हतं रेकॉर्डिंग कसं करायचं असतं. पूर्वेकडून सूर्य पश्चिमेकडे गेलेला आहे, त्या प्रकारे त्याची किरणं पडलेली आहेत. एक तवसा आलेला दाखवलं काकीने. 2 तवशी आली आहेत. आता भाकरी आणि शेगलाची भाजी. आहा, काय चव असते या दिवशी. छानच. चालले गणपती गावाला.
गणपती लावून ठेवल्यात, निघाले. मग तिथे आता चालले. आज गौरी गणपती निघाले. नदीच्या दिशेने सर्वात भाविक गणपतीला घेऊन चालले. गावची मजा काही वेगळीच असते. छान वाटतं, प्रसन्न वाटतं. सर्व गणपती इथे जमा होतात आणि मग इथून पुढे निघतात. हा प्रसाद शेवयाची भाजी आणि भाकरी खूप छान. आज तर याला चव वेगळीच असते, चविष्ट असतं एकदम. हळूहळू गणपती सर्व येणार आणि ही गर्दी होणार. ह्या बघा प्रसाद घेऊन सगळ्यांना वाटायला. मला देते. भाकरी आणि शेवयाची भाजी. याला चव आज खूप 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 गोड छान लागते. आज गौरी गणपती विसर्जन. बहुतेक 75% हे सर्व मुंबईवरून आलेली लोक आहेत. त्रिंबक बागवेवाडी आमचा पुढे आहे तो मळा.
4 व्हीलरमधून सुद्धा गणपती आणलेला आहे. नदीच्या दिशेने जाताना विसर्जन करणारे भाविक. हा आमचा गणेश घाट. गणेश घाटच्या दिशेने विसर्जनासाठी आलेले गणपती. ये दोन हा असेल बाळू लाईनीत सगळ्यांचे गणपती ठेवतील. आरती होईल आणि मग विसर्जन. दोन अगरबत्ती काकांना देतात. हे बघा मला खालतो मग रेकॉर्डिंग पाठवा. साखरमणी आहे. गणपती बाप्पाचा निरोप घेताना बागेवाडीतील भाविक. काय सेवा केलेली आहे ती मान्य करून घे. गंगाराम साठम उर्फ नाना गारणं घालताना. गुराढोरांचा सांभाळ कर. परदेशी नोकरी त्यांच्या निमित्तानं असं त्यांना तिकडे सुखी ठेव, इथे सुखी ठेव. केलेली सेवा मान्य करून अशीच आपली वर्षात सालाबाद ठराव करून घे. गणपती चालले गावाला.
खालून काढायचं विसर्जनानंतर आवराआवर आता मुंबईला जायची तयारी. सर्व आवराआवर करून निघालो मालवणमध्ये मित्राचं गणेश मालवणला हे घर गणेशचं भाऊजी पानं काढतायत. तमालपत्राचं हे झाड आहे. भाऊजी तमालपत्राची पानं काढतायत. हे घर आहे. मालवणामध्ये मित्राचं हे घर. मालवणामध्ये मच्छीचं जेवण फार सुंदर छान जेवण जेवलो. तिथून निघालो तो थेट सुकळवाड येथील तळगावला मिसेसच्या गावी. तेथील सत्यनारायणाची पूजा आणि गणपतीचं डेकोरेशन फार छान होतं. फोटो काढलेत व तिथून डॉक्टर मोहिते यांच्या इथे आलो. मोहिते यांच्या घरी ओसरगाव छान. डॉक्टर मोहिते यांच्या घरी ओसरगावला छान वाटलं. त्यांचा हा बंगला अगदी बॉम्बे गोवा रोडलाच आहे. कसाल येथील इथे आम्ही फर्नांडिस मित्र यांच्या घरी भेट दिली. त्यांचा हा कारखाना. मग मामाच्या घरी आम्ही आलो कांदळगावला. तिथून रामेश्वरात त्र्यंबकचं रामेश्वर मंदिर तिथे दर्शन घेतलं. छान सुंदर मंदिर बांधलं आहे. हा आतील भाग. आता मुंबईला यायला निघालो. येताना वायपर तुटल्या कारणाने अर्धा एक तास मला पावसाचा सामना करत असं गाडी चालवावी लागली. पाऊस पडू लागला की गाडी हळू चालवायला लागत होती. तर वायपरचं काम करण्यासाठी चिपळूणला एका जागी काम करून मिळाल्यानंतर मग गाडी पुढे
आली ती वरळीचं हे 1.5 दिवसाचा गणपती गेला होता आणि हे आता आवरायला घेतलं. अशा प्रकारे 2024चा माझा गणपती उत्सव मी साजरा केला. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.